ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे। प्रोटेम स्पीकर भर्तृहरी महताब यांनी त्यांना आवाजी मतदानाने विजयी घोषित केले। पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विरोधी पक्षनेते राहुल गांधीही नवीन स्पीकर बिर्ला यांना आसनापर्यंत सोडायला गेले। स्पीकर म्हणून निवड झाल्यानंतर पंतप्रधान मोदी ओम बिर्ला यांचे अभिनंदन करण्यासाठी आले होते। त्यांच्यासोबत राहुल गांधीही पोहोचले। राहुल यांनी बिर्ला यांचे अभिनंदन केले आणि नंतर पंतप्रधानांशी हस्तांदोलन केले। 1976 नंतर देशात पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली। काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीने उमेदवार उभा केल्याने लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक घ्यावी लागली। अपेक्षेप्रमाणे भाजपाच्या ओम बिर्ला यांनी निवडणुकीत बाजी मारली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला। ओम बिर्ला यांच्या अध्यक्षपदाला 13 पक्षांनी समर्थन दिलं। ओम बिर्ला यांनी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली। त्यांच्यासमोर के सुरेश यांचं आव्हान होतं। काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीने के सुरेश यांना लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभं केलं होतं, पण आवश्यक संख्याबळ नसल्याने त्यांचा पराभव झाला। काँग्रेस नेते राहुल गांधींच्या निमित्ताने तब्बल 10 वर्षांनी लोकसभेला विरोधी पक्षनेतेपद मिळाले आहे। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी काल मंगळवारी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला। त्यानंतर प्रोटेम स्पीकर भर्तृहरी महताब यांनी पत्र पाठवून याबाबत कळवण्यात आलं। खरगे यांच्या घरी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार के.सी. वेणुगोपाल म्हणाले की या बैठकीत राहुल गांधी यांना सभागृहात विरोधी पक्षनेते बनवण्याबाबत चर्चा झाली। या संदर्भात काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रोटेम स्पीकरना पत्र लिहून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी असतील अशी माहिती देण्यात आली। लोकसभेनंतर महाराष्ट्र विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे। या 4 जागांमध्ये 2 शिक्षक तर 2 पदवीधर मतदारसंघांचा समावेश आहे। मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघ तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक पार पडणार आहे। पुण्यात झिका आजाराचे 2 रुग्ण आढळले आहेत। कोथरूडच्या एरंडवणे भागातील एक 46 वर्षीय डॉक्टर आणि त्याच्या 13 वर्षीय मुलीमध्ये झिकाची लक्षणे आढळली आहेत। ताप आणि अंगदुखी अशी ही लक्षणे आहेत। पुण्यात प्रथमच झिकाचे रुग्ण आढळले आहेत। झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा सौम्य स्वरूपाचा आजार असून या आजारात 80% रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत। इतर रुग्णांमध्ये ताप, सांधेदुखी, अंगदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलटी होणे, अस्वस्थता जाणवणे, ताप, अंगावर पुरळ उठणे अशी लक्षणे आढळतात। जालना शहरातील 13 वर्षीय मुलाच्या अपहरणाचा 11 तासांचा थरार समोर आला आहे। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका फोनमुळे पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवली आणि अपहरण केलेल्या मुलाची सुखरूप सुटका झाली आहे। शहरातील 13 वर्षीय मुलाचं शाळेत जाताना काही अज्ञातांनी रस्त्यातून अपहरण केलं आणि त्यानंतर 2 तासांनी अपहरणकर्त्यांनी मुलाच्या वडिलांना तब्बल 5 कोटींची खंडणी मागितली। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उच्च न्यायालयाच्या 21 जून रोजीच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयातून मागे घेतली आहे। उच्च न्यायालयाने केजरीवाल यांना ट्रायल कोर्टातून दिलेल्या जामिनाला अंतरिम स्थगिती दिली होती। केजरीवाल यांचे वकील अभिषेक मून सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे याचिका मागे घेण्याची परवानगी मागितली, ती मान्य करण्यात आली। विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्रात आवाज उठवत नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषदेत केला। पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक आज मुंबई येथे पार पडली। बैठकीला काँग्रेस विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, विरोधी काँग्रेस नेते सतेज पाटील, भाई जगताप, राजेश राठोड, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, शिवसेना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जयंत पाटील, अबू आझमी उपस्थित होते। आषाढी यात्रा दिनांक 17 जुलै रोजी होत आहे। या दिवशी पहाटे 2:20 मुख्यमंत्री व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा करण्यात येणार आहे। या महापूजेचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे मंदिर समितीने दिले। मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण स्वीकारले आहे। आषाढी यात्रेत वारकरी भाविकांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांच्या नियोजनाची माहिती त्यांनी जाणून घेतल्याची माहिती
मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली। निमंत्रण देतेवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज देशमुख जळगावकर, ॲडव्होकेट माधवी निगडे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते। यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांचा मंदिर समितीच्या वतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते वीणा, वारकरी पटका, श्रींची मूर्ती, उपरणे, चिपळ्या देऊन सन्मान केला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचाही सत्कार मंदिर समितीच्या वतीने करण्यात आला। यात्रा कालावधीत भाविकांना सुलभ व जलद दर्शन व्हावे याबाबत केलेल्या नियोजनाची माहिती शेळके यांनी दिली। राहुल गांधी यापुढे लोकसभेच्या विरोधी पक्षनेते या नव्या भूमिकेत दिसणार आहेत। गेल्या अनेक वर्षांमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून ते जनतेसोबत वावरताना त्यांचे प्रश्न समजून घेताना दिसले। भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी देशभरात दौरा केला आणि जनतेच्या मनात घर केलं। लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी महाराष्ट्रातही अनेक सभा घेतल्या। आता तर राहुल गांधी पंढरीच्या वारीत सामील होणार असल्याची माहिती आहे। पंढरीची वारी हा महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनात राहणाऱ्या पांडुरंगाचा उत्सव। महाराष्ट्रातील या वारीने देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवरील लोकांना अचंबित केलं आणि या वारीत सामील होण्यास भाग पाडलं। अशा या वारीत सामील होण्यापासून राहुल गांधीही स्वतः रोखू शकणार नसल्याचं दिसतंय। यंदा पंढरीच्या वारीत राहुल गांधी एक दिवस वारी अनुभवणार आहेत। काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या भूलथापांना आता राज्यातील मतदार भुलणार नसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीच विजय मिळवेल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी व्यक्त केला। सातारा जिल्ह्यातील मलकापूर तालुका कराड नगरपालिकेच्या काँग्रेसचे अनेक माजी नगरसेवक कार्यकर्त्यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमामध्ये श्री बावनकुळे बोलत होते। या पक्षप्रवेश कार्यक्रमाला डॉक्टर अतुल भोसले, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष चित्रलेखा माने कदम, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते। वंचित बहुजन आघाडीच्या 2 पदाधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना काल मंगळवारी दिनांक 25 जून रोजी रात्री उशिरा घडली। त्यांच्या 4 चाकी वाहनावर गोळी झाडण्यात आली तर लोखंडी रॉडने कारचे काच फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र या प्राणघातक हल्ल्यातून ते दोघे बचावले आहे। काल रात्रीच्या या थरारक घटनाक्रमामुळे जळगाव जामोद तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली। या हल्ल्यामागे हल्लेखोरांचा नेमका हेतू काय याचा पोलीस कसोशीने तपास करीत आहे। येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। या दरम्यान ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील। त्यामुळे हवामान खात्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। यावर्षी नैऋत्य मोसमी वारे वेळेआधीच महाराष्ट्रात दाखल झाले। जूनच्या पहिल्याच आठवड्यात राजधानी मुंबईसह अनेक शहरांमध्ये मोसमी पाऊस दाखल झाला, तर जूनच्या दुसऱ्या आठवड्यात विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आणि प्रामुख्याने पश्चिम विदर्भात मोसमी पावसाने हजेरी लावली। वेळेआधीच दाखल झालेला मोसमी पाऊस आणि हवामान खात्याने यावर्षी अधिक पावसाच्या दिलेल्या अंदाजामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली। महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये शेतीच्या कामांना वेग आलाय। त्यानंतर मात्र पावसाने चांगलीच दडी मारली आहे। आठवडाभराहून अधिक काळ मोसमी पावसाने ब्रेक घेतला, त्यामुळे अनेक ठिकाणी तापमानात वाढ झाली आणि त्याचबरोबर उकाड्यात देखील वाढ झाली आहे। सोमवारपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले असून महामेट्रो नागपूरने ही मेट्रो ट्रेनच्या वेळापत्रकामध्ये बदल करत प्रवासी संख्या दर 10 मिनिटांनी उपलब्ध करण्यात आल्या होत्या। त्याचाच फायदा नागपूर मेट्रोच्या प्रवासी संख्येमध्ये झाल्याच्या निदर्शनास आले आहे। नागपूर मेट्रोच्या खापरी, ऑटोमोटिव्ह चौक, प्रजापती नगर आणि लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन या 4ही टर्मिनल स्टेशनवरून मेट्रो सेवा सकाळी 8 ते रात्री 8 वाजता दरम्यान दर 10 मिनिटांनी उपलब्ध करण्यात आल्या आहेत, ज्याचा फायदा शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच कार्यालयीन कर्मचारी, व्यापारी आणि व्यावसायिक वर्गाला देखील होत आहे।